नमस्कार, मी श्रद्धा. आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, पोलीस अधिकारी ASI अब्दुल कलाम यांच्या हत्येतील आरोपींनी धक्कादायक खुलासा पोलिसांसमोर केला आहे. यांना फक्त धडक मारून पळून जायचे होते, मात्र धडकेनंतरही तो केवळ विवळत होता. त्याला मारले नसते तर आम्ही मेलो असतो, म्हणून त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले आणि ठार झाल्यानंतर आपण तेथून पळून गेलो, अशी कबुली जिहाउद्दीन वल्द अहसानुद्दीन उर्फ जिहान याने पोलिसांसमोर केले आहे. मित्रांनो, अब्दुल कलाम यांच्या भावाशी पुतण्याशी झालेल्या वादातून अब्दुल कलाम हे धमकावत असल्याचा आपला समज झाल्याने ते कृत्य केल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले असल्याचे समोर आले आहे. मित्रांनो, प्रथमदर्शनी अब्दुल कलाम यांचे भाऊ सलाम यांच्याशी पैशातून झालेला वाद, जिहानच्या वडिलांवरील हल्ला व आरोपींविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीतून ही हत्या झाल्याचा उलगडा झाला आहे. मित्रांनो, वलगाव ठाण्यात कार्यरत ASI अब्दुल कलाम यांना कारने धडक दिल्यानंतर त्यांचा खून करण्यात आला होता. 28 जून रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी जिहानुद्दीन, अहसानुद्दीन, आवेज खान, अयूब खान यांना अटक करण्यात आली होती. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज.